आरोग्य तपासणी करतेवेळी अनेक जण डोळ्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करत असले तरी याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळ्यांना काचबिंदू झाल्यास प्रथमदर्शनी कोणतीच लक्षणं दिसत नाहीत, मात्र दुर्लक्ष झाल्यास कायमच अंधत्व येण्याचा धोकाही उद्भवतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात नुकताच काचबिंदू सप्ताहात 9% रुग्णांना काचबिंदूंची कमी अधिक लक्षणं दिसून आली आहेत. शरीराच्या नाजूक भागांपैकी एक असणाऱ्या डोळ्यांची काळजी घेणं हे सर्वांसाठी क्रमप्राप्त आहे. सुरुवातीच्या दिवसात डोळ्यांना काही त्रास असेल तर त्याचं निदान करण्यासाठी आज अत्याधुनिक यंत्रणा आहेत, मात्र दुर्लक्ष केल्यास डोळे निकामी होण्याची दाट शक्यता असते. यामध्ये डोळ्यांचा काचबिंदू गंभीर आजार आहे. डोळ्यातील अंतर्स्राव बाहेर पडतेवेळी अडथळा निर्माण होतो. त्यानंतर पाणी आतमध्ये साठून राहिल्यावर दाब वाढतो, त्यामुळे डोळ्यांच्या नसा खराब होतात. कालांतराने डोळ्यांना कमी दिसून कायमचं अंधत्व येत असल्याची माहिती नेत्रतज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात नुकताच जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी नेत्र विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 275 व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 23 जणांना काचबिंदूची लक्षणं आढळून आली आहेत. यामध्ये 12 जणांना आय ड्रॉप बरे होऊ शकतील, तर एकाच डोळ्यांची शस्त्रक्रियाही करावी लागणार आहे. या सप्ताहात जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. संगीता माकोडे, डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, डॉ. शुभांगी अंबाडेकर, डॉ. गौरी कुलकर्णी, डॉ. कल्पना माले, ज्योती गरड, नम्रता काशीद आदींनी अथक परिश्रम घेतले. काचबिंदूची लक्षणं पटकन समजून येत नाहीत. हळूहळू अंधुक दिसायला लागतं. डोळ्यांना तीव्र वेदना होतात. डोकेदुखी, पोटात मळमळ, लहान मुलांचे डोळे बटबटीत फुगलेलेही दिसून येतात. डोळ्यातून सतत पाणी आणि प्रकाशाकडे बघताना त्रासही होतो. डोळ्यांचा काचबिंदू कोणालाही होऊ शकतो. वयाच्या 40 नंतर प्रत्येकाने डोळे तपासणे आवश्यक आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा घरात कोणाला काचबिंदू असेल तर अशा व्यक्तींना काचबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. काचबिंदूवर आता आय ड्रॉप अथवा लेझर मशीनद्वारेही उपचार करता येऊ शकत असल्याची माहिती डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी यावेळी दिली.